आहे जे काही काम चालतं सिस्टीमवर त्याच्यामध्ये 2-3 आहे. पहिलं आहे रजिस्ट्रेशन. तर बेसिकली पीटीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सेल्फ आहे, सेल्फ अप्रुव्हल. म्हणजे ज्यावेळेस डीलर पीटीईसी किंवा पीटीआरसी किंवा पीटीईसी प्लस आरसी याचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन घ्यायला साईटवर जातो, ऍप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन मिळतं. त्याच्या मेलवर त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वगैरे जातं. त्यासाठी काही ते ऑफिसरच्या डेस्कवर येत नाही, त्यामुळे अप्रुव्हल नाही, काही नाही काही. परंतु ऑन द कॉन्ट्ररी आपलं रजिस्ट्रेशनचं पोर्टल एकच आहे. पीटी असो, व्हॅट असो, सीएसटी असो, लक्झरी किंवा मला वाटतं 7-8 ऍक्ट आहे, शुगर केन परचेस, एंट्री टॅक्स वगैरे, त्याच्यासाठी एकच पोर्टल आहे. परंतु जर व्हॅट, सीएसटी आणि पीटी असं जर काही कॉम्बिनेशन असेल तर त्याच्यासाठी आपण मुंबईमध्ये 2 एसटीओ नेमलेले आहेत. व्हॅटचं किंवा व्हॅट प्लस सीएसटीचं किंवा व्हॅट सीएसटी प्लस पीटीसी पीटीआरसी. ज्याच्यामध्ये व्हॅट सीएसटी आहे ते ऍप्लिकेशन त्या ऑफिसरच्या डेस्कवर जातात. ते ऍप्लिकेशन व्हेरीफाय करतात. त्याच्यामध्ये जर काही क्युरी असेल तर ते बॅक क्युरी करतात, रिजेक्ट करतात किंवा अप्रूव्ह करतात. म्हणजे देअर आर 3 ऑप्शन्स. दे कॅन अप्रूव्ह इट, रिजेक्ट इट और दे कॅन रेज द बॅक क्युरी. तर अशा याच्यामध्ये पीटीईसी आरसीच्या ऍप्लिकेशनला पण अप्रुव्हलला वेळ लागतो. अदरवाईज मी जसं सांगितलं तसं पीटीचं सेल्फ अप्रुव्हल आहे. विषय जर म्हटले तर हा रजिस्ट्रेशन सेल्फ अप्रुव्हल आहे, परंतु आपण एक रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड आपण डेव्हलप केलेला आहे. तो रिअल टाइम आहे. रिअल टाइम रजिस्ट्रेशन जे होतात ते आपल्याला आपल्या साईटवर दिसतात. तर तो मी तुम्हाला पुढे आता एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर पुढचं फंक्शन आहे रजिस्ट्रेशन जरी सेल्फ अप्रूव्ड असलं तर त्याच्यानंतर जी काही आपल्याकडे अमेंडमेंट प्रोसिजर आहे, अमेंडमेंटसाठी फक्त मेल आय डी आणि मोबाईल नंबर अमेंड करायचा असेल तर डीलर स्वतः लॉग इन करून ही कॅन अमेंड दॅट. परंतु हे सोडून जर त्याचे बँकेचे डिटेल्स, पीओबी, ऍडिशनल पीओबी किंवा काही डायरेक्टरचे डिटेल्स वगैरे असतील तर ते अमेंड करण्यासाठी त्याला लॉग इन करून ऍप्लिकेशन करावं लागतं. ते ऑफिसरच्या डेस्कवर येतं आणि ऑफिसरला ते आपण अमेंडमेंटचे राईट दिलेले. हा एक पार्ट आहे. त्याच्या पुढचा पार्ट आहे रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन. रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन साठी डीलर ऍप्लिकेशन करू शकतो ऑनलाईन किंवा आपले ऑफिसर सुद्धा सुमोटो इनिशिएट करू शकतात किंवा ऑन द रिक्वेस्ट ऑफ डीलर दे कॅन इनिशिएट द प्रोसेस ऑफ द कॅन्सलेशन. कॅन्सलेशन इनिशिएट केल्यानंतर ते त्या ऑफिसरला च्या डेस्कवर येतं, ज्या ऑफिसरला जो तो टीम मॅप आहे आणि ऑफिसर ती कॅन्सलेशनची प्रोसिजर करतो. त्याच्यानंतरचा अजून एक पार्ट आहे आरसी रिस्टोरेशन किंवा रिओकेशन. तर ही फंक्शनॅलिटी पण आपल्याकडं सॅप मध्ये आहे. त्याच्यासाठी एक सेपरेट टाईल दिलेली आहे आणि ती व्हॅट, सीएसटी, पीटीसी, पीटीआरसी चारही ऍक्ट साठी आहे. ज्या लोकांचे टेक्निकली काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आरसी कॅन्सल झाले असतील किंवा सिस्टीमवर इनॅक्टिव्ह दिसत असतील किंवा त्याने ऍप्लिकेशन करून कॅन्सल केली असतील किंवा ऑफिसरने कॅन्सल केली असतील तर ते आरसी पीटी मध्ये किंवा व्हॅट मध्ये आपल्याला रिस्टोर करता येतात. आणि रिव्होकेशन मध्ये स्पेशली आफ्टर द जीएसटी एरा म्हणजे 1/7/2017 नंतरचं जर व्हॅट असेल तर त्यासाठी रिव्होकेशनची प्रोसिजर आहे. प्रोसिजर टाईल एकच आहे, फक्त टेक्निकली त्यांनी ते 2 वर्ड वापरले आहे की व्हॅट मध्ये अप टू 2017 रेस्टोरेशन असतं आणि आफ्टर दॅट रिव्होकेशन असतं. कारण याच्यामध्ये असं आहे की 2017च्या आधीचं जर कॅन्सलेशन असेल आणि ते जर रिस्टोर केलं तर तुम्हाला फक्त ते 1 जुलै 2017 पर्यंतच तो लाईव्ह दिसतो, त्याच्यानंतर दिसत नाही. अगेन यू हॅव टू गो फॉर द रिव्होकेशन जर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं असेल. आणि जर डीलरचं रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन जीएसटी एरा मधलं असेल, सपोज 2018चं असेल तर यू कॅन गो फॉर द रिव्होकेशन. पीटी साठी असं काही नाही, कारण पीटी ऍक्ट आपला कंटिन्यू झालेला आहे. त्यासाठी फक्त आरसी रिस्टोरेशन आहे. त्यासाठी तुम्हाला कंडिशन सांगितले, एकतर टेक्निकली ते इनॅक्टिव्ह किंवा कॅन्सल झालेलं असेल किंवा ऑफिसरनं कॅन्सल केलं असेल किंवा डीलरने ऍप्लिकेशन करून कॅन्सल केलं असेल, त्याच्यासाठी रिस्टोरेशनची आहे. तर आपण 1 बाय 1 जाऊ. पहिला आहे रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड. तर तुम्हाला आधी मी रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड दाखवतो. रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड दाखवल्यानंतर तुम्हाला तो कसा वर्क होतो ते बघता येईल. त्याचे जे काही युटिलिटी आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स आहे मी तुम्हाला ते नंतर डिस्कस करेल. ही आपली साईट आहे, ही सगळ्यांना माहिती आहे. माझी विंडो सगळ्यांना दिसते ना? हॅलो. तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड आहे. मे आय हेल्प यू मध्ये रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड आहे. तर तुम्हाला मी तो एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही आपल्याला युजेस आहेत ते आपल्याला दिसतील.
याच्यामध्ये हा डीलर्स रजिस्ट्रेशन डॅशबोर्डची टाईल आहे, ही आपल्याला क्लिक करायची आहे. तर बेसिकली आपल्याकडं सॅप सिस्टीम आल्यानंतर जे काही रजिस्ट्रेशन आहे तो सगळा रजिस्ट्रेशनचा डाटा आपल्याला या डॅशबोर्ड मध्ये अवेलेबल आहे. किंवा तुम्हाला स्पेसिफिक एखाद्या दिवसाचं जर रजिस्ट्रेशन स्टेटस बघायचं असेल, सपोज काल 26 ऑक्टोबर रोजी किती रजिस्ट्रेशन झाले, ऍक्ट वाईज किती झाले, किंवा पीटीईसीचे आरसीचे किती झाले, वॅट सीएसटीचे किती झाले, टोटल किती झाले, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघता येईल. त्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे, आता आपण ते बघूच. याचा बेसिक उपयोग होतो असा होईल की एखाद्या डीलरने ऍप्लिकेशन केले सपोज पीटी साठी आणि त्याला रजिस्ट्रेशन मिळालं नाही, त्याचा ग्रीव्हन्स असेल, तर इथं तो स्वतः पण जाऊन, कारण हे आपल्या साईटवर अवेलेबल आहे, तो स्वतः किंवा त्याचा सीएस जाऊन सुद्धा त्या डेटचं पूर्ण रजिस्ट्रेशनचं पूर्ण लिस्ट बघू शकतो. आणि फ्रॉम दॅट ही कॅन फाइंड आउट हिज ऍप्लिकेशन स्टेटस वेदर इट इज इन सबमिटेड स्टेट, म्हणजे सबमिटेड असेल तर त्याच्यावर काही कारवाई झालेली नाहीये, दुसरं असेल की आरसी ग्रँट झालं असेल तर ते ग्रँटेड दिसेल, तिसरं असेल त्याच्यामध्ये काही क्युरी रेज केली असेल, आणि चौथं रिजेक्ट केलेलं असेल. तर बेसिकली तुम्हाला हा दाखवतो, हा आपला रजिस्ट्रेशन डॅशबोर्डचं पहिलं पेज आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस वीक हा बाय डिफॉल्ट दिसतो डाटा. हे बघा, ऑल सर्व्हिसेस आणि प्रिव्हियस वीक हे आपण बाय डिफॉल्ट आहे. आणि आपल्याकडे जे 4 ऍक्ट आहे, व्हॅट, सीएसटी, पीटीईसी, पीटीआरसी, या चारही ऍक्ट मध्ये 2949 एवढे रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन्स आलेले आहे. 2925 एवढे आपण अप्रूव्ह केलेले आहे, 6 रिजेक्ट केले, 18 पेंडिंग आहे. टोटल ऍप्लिकेशन डिस्पोजल म्हणजे अप्रुव्हल प्लस रिजेक्शन इज इक्वल टू डिस्पोजल. आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला लागलेला जो काही टाइम आहे, मिनिमम टाइम किती लागला, ऍव्हरेज टाइम किती आहे, आणि पुढे जर गेलं तर मॅक्झिमम टाइम किती लागला, आणि कंप्लायन्स पर्सेंटेज म्हणजे आपले जे डिस्पोजल आहे टोटल ऍप्लिकेशनचं हे आपण बघितलं 99.39 आहे. तर याच्यामध्ये सिलेक्शन ऑप्शन्स आहे, सिलेक्शन ऑप्शन मध्ये सर्व्हिसेस आहे. आता हे ऑल सर्व्हिसेस तुम्हाला जर ऍक्ट वाईज पाहायचं असेल तर यू कॅन सी इट ऍक्ट वाईज. थोडस प्रोसेस व्हायला वेळ लागतो, तर आपल्याला इथे ऍक्ट वाईज सुद्धा ऍप्लिकेशन्स दिसतील. कॉलम तेच राहणार आहे, टेबल आपला तोच आहे, फक्त तुम्हाला ते ऍक्ट वाईज बायफर्केशन मिळेल. हे बघा, आता ऍक्ट वाईज आलंय, प्रिव्हियस वीक हे बाय डिफॉल्ट आहे. हे ऍक्ट वाईज बघितलं तुमच्या लक्षात येईल की एमवॅट चे किती आले, सीएसटी चे किती, पीटीआरचे, पीटीईसी अप्रूव्ह किती झाले, त्याच्यानंतर रिजेक्ट किती झाले, पेंडिंग किती आहे. आता हे जे रिजेक्शन आहे पीटीईसी आणि आरसीचं, किंवा ही पेंडन्सी आहे, हे दिस इज ड्यू टू द कंबाईन ऍप्लिकेशन विथ व्हॅट अँड सीएसटी. हे जे कंबाईन ऍप्लिकेशन आहे तिथंच रिजेक्शन किंवा ऍप्लिकेशन पेंडिंग राहतात. अदरवाईज आपल्याकडं जसं मी डिस्कस केलं ऍटो अप्रुव्हल असल्यामुळं मॅक्झिमम आपलं अप्रुव्हल सेम डेला होतं. आणि तुम्ही कंप्लायन्स पर्सेंटेज पाहिलं तर लक्षात येईल व्हॅटचं 74% आहे, कारण तिथं रिजेक्शन जास्त आहे आणि पेंडन्सी पण जास्त आहे. सीएसटीचं 80% आहे, त्या कम्पॅरेटिव्हली पीटीईसी, पीटीआरसी ऑलमोस्ट 99% आहे. याचं कारण आहे सेल्फ अप्रुव्हल सिस्टीम. हे आता तुम्हाला ऍक्ट वाईज दाखवलं. याच्यामध्ये तुम्ही सिंगल ऍक्ट पण सिलेक्ट करू शकतात. हे ऍक्ट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सीएसटी, पीटीआरसी आणि पीटीईसी हे तुम्हाला दाखवतो मी. मीनव्हाईल साईडला आपण एक हे दिलेलं आहे की मिनिमम टाइम किती पाहिजे आपल्याला. लिमिटेशन्स ऍक्ट नुसार पीटीईसी, आरसी 1 दिवसात व्हायला पाहिजे, आणि सीएसटी साठी, व्हॅट साठी आपल्याला 7 दिवस, आणि कंबाईन असेल तर 7 दिवस आहे. हे जे ऑप्शन आहे प्रिव्हियस वीक म्हणजे मागचा आठवडा, प्रिव्हियस मंथ म्हणजे मागचा महिना, सपोज ऑक्टोबर चालू आहे तर तुम्हाला याच्यामध्ये सप्टेंबरचा डाटा मिळेल. प्रिव्हियस क्वार्टर म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा डाटा मिळेल. आणि अदर रेंज डेट मध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक डेट टाकता येईल. जसं मी आता सांगितलं की डीलरने सपोज 20 ऑक्टोबरला ऍप्लिकेशन केलं, त्याला जर त्याचं स्टेटस पाहायचं असेल स्पेसिफिक ऍक्ट वाईज तर तिथं त्याला डेट सिलेक्ट करता येते. आता याच्यासाठी आपण एखादा ऍक्ट घेऊ, आपण व्हॅटच घेऊ, कारण व्हॅट मध्ये देर आर द मल्टिपल चान्सेस की तो रिजेक्ट झालेला असेल, पेंडिंग असेल, क्युरी असेल. आणि एक डेट आपण सिलेक्ट करू. डेट साठी कॅलेंडर दिलेलं आहे.
एक टेंटेटिव्ह आपण असं करू की पहिल्या 1 ऑक्टोबर टू एक 26 ऑक्टोबर ही आपण डेट रेंज सिलेक्ट केलेली आहे आणि आपण व्हॅट ऍक्ट सिलेक्ट केलेला आहे. आता व्हॅट मध्ये या दिवसामध्ये जे काही रजिस्ट्रेशन झाले ते आपल्याला दिसतील. ठीक आहे, हे बघा व्हॅट ऍक्ट आलेला आहे आणि इथं 1 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर डेट आलेली आहे. 170 ऍप्लिकेशन 127 अप्रूव्ह झाले, रिजेक्ट झाले, पेंडिंग वगैरे वगैरे. आता आपल्याला याचे डिटेल्स पाहिजे. हे 170 ऍप्लिकेशन कुणाचे आले, कोणत्या तारखेला आले, तर आपल्याला त्याच्यासाठी इथं 2 रिपोर्ट दिलेले आहे. मीन व्हाईल आपल्याला अजून एक दाखवतो की याच्यामध्ये हा जो टेबल व्ह्यू आहे त्याच्याबरोबर आपण एक टाईल व्ह्यू पण दिलेला आहे. हाच डाटा आपल्याला एका टाईल व्ह्यू मध्ये दिसेल. बेसिकली ही जी डेव्हलपमेंट केली आपण इज ऑफ डुईंग बिझनेसची ही रिक्वायरमेंट होती की जे काही वेगवेगळे कायदे राबवले जातात त्यामध्ये स्पेशली रजिस्ट्रेशनशी रिलेटेड जो काही डाटा आहे हा रिअल टाइम डिस्प्ले करायचा होता. त्यासाठी आपण युटिलिटी बनवली. हा दुसरा आहे टाईल व्ह्यू आहे. तिसरा ग्राफिकल व्ह्यू पण आपण दिलेला आहे. हा ग्राफिकल व्ह्यू आहे. तेच प्रेझेंटेशन आहे फक्त वेगवेगळ्या याच्यात आहे. बेसिकली बाय डिफॉल्ट टेबल व्ह्यू आहे. तर दिस इज सफिशियंट. तर इज ऑफ डुईंग साठी आपण हे केलेले हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा MSCB असेल सगळ्या डिपार्टमेंटसाठी असं रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड बनवलं म्हणजे इट वॉज मॅन्डेटरी. आता याची आपल्याला समरी पाहिजे असेल तर ही समरी मध्ये 2 रिपोर्ट आहे आपल्याकडे. डाउनलोड समरी रिपोर्ट म्हणजे हा जो दिसतोय हाच रिपोर्ट तुम्हाला PDF मध्ये किंवा एक्सेल मध्ये बघायला मिळेल. तर सपोज वी विल सिलेक्ट द PDF. म्हणजे एखाद्या अथॉरिटीने जर तुमच्याकडे मागितला की ह्या पिरियडचा मला रिपोर्ट पाहिजे तर हा रिपोर्ट आपण PDF मध्ये आपल्याला हे एक्सट्रॅक्ट करता येतो. हे बघा व्हॅल्युएटेड टॅक्स हा पिरियड आहे आणि मगाशी जे आपण टेबल मध्ये फिगर्स पाहिल्या त्या रिफ्लेक्ट होता. हा तुम्हाला डाउनलोड करून डाउनलोड करता येतो. इथे हा डाउनलोडचा ऑप्शन आहे. ठीक आहे. मेन आहे की आपल्याला याचा डिटेल रिपोर्ट घ्यायचा आहे. 170 ऍप्लिकेशनचा डिटेल रिपोर्ट. त्यासाठी हा दुसरा आहे डाउनलोड डिटेल. इथं तुम्ही PDF मध्ये पण काढू शकतात आणि एक्सेल मध्ये पण काढू शकतात. तर हा एक्सेलचा रिपोर्ट तुम्हाला दिसेल. हा पिरियड आहे. मला वाटतं त्याच्यात ऍक्ट रिफ्लेक्ट होत नाही परंतु हा व्हॅट ऍक्ट आहे आणि याच्यामध्ये जे काही हेडिंग आहे ते बघा. ऍप्लिकेशन डेट आहे, ऍप्लिकेशन नंबर आहे, ऍप्लिकेशन डेट आहे ही. त्याच्यानंतर डेट ऑफ द डिस्पोजल म्हणजे अप्रुव्हल असेल किंवा रिजेक्शन आहे त्याची डेट आहे. त्याच्या पुढे त्याचं स्टेटस आहे ऍप्लिकेशनचं. डीलरचं नाव आहे, त्याचा टीन नंबर, त्या टीनचं स्टेटस म्हणजे तो लाईव्ह आहे का कॅन्सल आहे याच्यात दिसतंय. ऑफिसरला जर अलॉट झाला असेल तर त्याचा टेस्ट. आता इथं बघितलं असेल तुम्ही ऍप्लिकेशन हे रिजेक्ट झालेलं आहे. रिजेक्ट झाल्यामुळे त्याला काही टीन अलॉट झालेला नाहीये त्यामुळे त्याचा स्टेटसचा विषय येत नाही, ऑफिसरचा विषय येत नाही. दुसरं तुम्हाला सांगितलं होतं क्लॅरिफायला गेलं तर सेम आहे. त्याच्यामध्ये अजून टीन अलॉट झालेला नाही, ऑफिसर डेस नाही. RC जर ग्रँट झाला असेल तर त्याला हा टीन नंबर V चा ग्रँट झालेला आहे. RC स्टेटस आहे ऍक्टिव्ह आणि ते कोणत्या ऑफिसरला अलॉट झाला हे पण दिसतंय. तर एखाद्या डीलरला जर बघायचं असेल की माझा टीन कोणत्या ऑफिसरला अलॉट झाला तर इथनं त्या ऑफिसरचा आपल्याला डेस्क पण मिळतो. याच्या पुढं अजून एक आहे की सबमिटेड म्हणजे हे ऍप्लिकेशन 8 तारखेला आलेलं आहे आणि त्याच्यावर काहीच ऍक्शन झालेली नाहीये. त्यामुळे डेट ऑफ ऍप्लिकेशन दिसतं पण ऍक्शन न झाले त्यामुळे इथे 00 आहे. स्टेटस सबमिटेड म्हणजे टेक्निकली हे ऍप्लिकेशन पेंडिंग आहे. तर असं आपल्याला डिटेल रिपोर्ट जनरेट करता येतो. हा रिपोर्ट तुम्हाला मंथ वाईज, क्वार्टर वाईज किंवा पूर्ण वर्षाचा किंवा गेल्या 5 वर्षामध्ये जे काही रजिस्ट्रेशन झाले हे तुम्हाला ऍक्ट वाईज काढता येतील. दुसरा अजून एक पार्ट आहे की एखाद्या ऑफिसरला जर बघायचं असेल की गेल्या महिन्यामध्ये, गेल्या 6 महिन्यात, वर्षात त्या ऑफिसरकडे वेगवेगळ्या ऍक्ट खाली किती लोक रजिस्टर्ड होऊन त्याच्या डेस्कला अलॉट झाले तर इथं आपल्याला फिल्टर लावता येईल
आणि सपोज अहमदनगरला किती झाले, तर हे अहमदनगरचा फिल्टर आपण जर सिलेक्ट केला तर हे अहमदनगर किंवा हे जे काय आहे ऑफिसरचा, ह्या ऑफिसरला हे जे व्हॅटचे आहे हे अलॉट झालेले दिसतात. तर अशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन डॅशबोर्डचा उपयोग हा रिअल टाइम त्या ऍप्लिकेशनचं स्टेटस शोधण्यासाठी, त्याचबरोबर ऑफिसरला त्याच्याकडे असलेले जे टीन अलॉट झालेले आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला ह्या रजिस्ट्रेशन डॅशबोर्डचा उपयोग होतो. ऑफिसर इंडिव्हिज्युअली कॅन गो ऑन दिस रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड अँड टेक द लिस्ट ऑफ दिस डीलर्स रजिस्टर अंडर द व्हेरियस ऍक्ट. तर हा आहे रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड. तर याच्याबद्दल कोणाला काही शंका असेल तर विचारू शकतात. याच्यानंतर आपण जाऊ सर. हा बोला ना. सर हे सगळं सांगितलेलं समजलं, फक्त तो पॉइंट कुठे आहे ते जरा दाखवला तर बरं होईल. पॉइंट कुठून म्हणजे कुठून कुठे जायचं, स्टार्टिंग कुठून करायचं? हा एकदा परत मी सांगतो तुम्हाला. ही आपली वेबसाईट आहे बरोबर, महा जीएसटी ची. ओके. हो हो सर बरोबर. हा, इथं मे आय हेल्प यू आहे. हा हा. इथं रजिस्ट्रेशन डॅशबोर्ड आहे. ठीक आहे सर, आलं लक्षात. तो लोडिंगच्या पुढे मला आहे माहिती. हो सर, थँक्यू. हो, तर मेन मी सांगितलं की तुम्हाला हा डाटा एक्स्ट्रॅक्ट करता येईल. तुम्ही कोणताही पिरियड सिलेक्ट करू शकता, कोणताही ऍक्ट सिलेक्ट करू शकतात, आणि एक्सेल मध्ये असल्यामुळे तुम्हाला तो लोकेशन वाईज म्हणा, डिव्हिजन वाईज म्हणा, ऑफिसर वाईज म्हणा, तसं करता येईल. फक्त हे करताना एक त्याला हे आहे की ऍट अ टाइम तुम्ही फक्त 4000 डाटा हे करू शकता, डाउनलोड करू शकतात. त्याला लिमिट आहे. मग याच्यासाठी पर्याय आहे की इथं जे डेट रेंज आहे तुम्ही ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला पाहिजे तशी. इथे 1 दिवसापासून तर तुम्हाला 1 वर्षापर्यंत सिलेक्ट करते, तर तो काही इश्यू नाही. फक्त डाटा जर 4000च्या वर असेल तर मग डाउनलोड होत नाही तो डाटा, आणि तिथे तुम्हाला एक एरर येईल. अदरवाईज तुम्हाला टेबल मध्ये दिसेल, तो काही इश्यू नाही. सपोज आता एक पूर्ण वर्षाचं आपण टाकू. हा हे बघा, हा सॉरी 90 डेज पर्यंत आपल्याला डेट सिलेक्ट करता येते. 90 डेज पेक्षा जास्त सिलेक्ट करता येत नाही, म्हणजे एक क्वार्टर आपल्याला सिलेक्ट करता येते. 91 डेज जरी झाले तर सिस्टीम घेत नाहीये. सपोज आपण 1 ऑक्टोबर पासून तर 31 डिसेंबरला मला वाटतं 91 92 डेज होतात, तर तिथं पण सिस्टीम घेत नाही. तर 90 डेजचे कॅप आहे त्याला. आणि दुसरी गोष्ट, डाउनलोड करण्यासाठी 4000ची कॅप आहे. 4000च्या वर डाउनलोड होत नाही. ठीक आहे, याचा पर्पज तुम्हाला कळाला असेल. बेसिकली हा EODB साठी आपण डेव्हलप केलेला आहे, पण याच्यामध्ये ऑफिसर साठी हा सगळा डाटा अवेलेबल आहे. आणि वरनं डीलरला किंवा CA ला जर व्हेरीफाय करायचं असेल स्टेटस, तर ही कॅन व्हेरीफाय बाय सिलेक्टिंग स्पेसिफिक डेट, स्पेसिफिक ऍक्ट. ओके, आता आपण RC रजिस्ट्रेशन का जाऊ, चालेल? हा सर चालेल. तर RC रजिस्ट्रेशन साठी आपल्याला आपल्या सॅप मध्ये लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर एक RC रजिस्ट्रेशनची आपण टाईल दिलेली आहे. ठीक आहे, तर इथं आपल्याला 3 नंबर टाकायचा आहे. तुमचा कोणता डीलर होता? तीनला VC वगैरे लावायची गरज नाहीये. तुम्हाला जो ऍक्ट, ज्या ऍक्ट खाली रिस्टोर करायचा आहे, तुम्हाला तो ऍक्ट सिलेक्ट करायचा आहे. हे रिस्टोर करताना काही गोष्टी इथं दिलेल्या आहे. डज द टीन हॅव एनी वन ऑर मोर कमोडिटी ऍज पर द बिलो. म्हणजे जर पेट्रोलियम प्रोडक्ट वगैरे जर असतील तर म्हणजे व्हॅट मध्ये स्पेशली, देन चूज द नॉन GST ऑप्शन. जर त्याच्याकडे पेट्रोलियम प्रोडक्ट नसतील तर दॅट मीन्स ही इज द GST डीलर. GST ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अटॅचमेंट मॅन्डेटरी आहे. अटॅचमेंट PDF किंवा JPEG मध्ये पाहिजे. साईज 5 MB ची पाहिजे. आणि
रिस्टोर केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स त्या डीलरला त्याच्या मेल ID मोबाईल नंबरवर जातात. नंतर रिस्टोरेशन इज एक्झिक्युटेड बाय द कन्सर्न ऑफिसर फॉर द टीम. इन केस द टीम इज नॉट मॅप, काइंडली फर्स्ट मॅप द ऑफिसर विथ द टीम. याचं लॉजिक असं आहे की ज्या त्या ऑफिसरचे टीम ज्या त्या ऑफिसरलाच फक्त रिस्टोर करता येणार आहे, दुसऱ्याला करता येणार नाही. तर हे आणि इन केस जर टीम मॅप झाला नसेल तर आधी मॅप करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. When the MVAT CST tin is restored under the GST, the cancellation date will be updated to the 30 June. 30 जून 17. तर जर GST पिरियड असेल तर कॅन्सलेशन डेट ही 30 जून 17 येते. त्या दिवशीनुसार तिथून पुढे आपला आरसी रिस्टोर्ड होतं. तर हा बेसिक आहे. सोपी आहे युटिलिटी. जसं मी सांगितलं, टीन नंबर टाका, ऍड सर्च ऍड सिलेक्ट करा आणि सर्च करा. आता आपल्याला त्या डीलरचे डिटेल्स मिळाले. टीन नंबर आहे, नेम ऑफ द डीलर, त्याचा पॅन नंबर, स्टेटस हे बघा इनॅक्टिव्ह स्टेटस दिसेल. नंतर आरसी ची इफेक्टिव्ह डेट आहे 28/2/18 आणि कॅन्सलेशन आहे 1 मार्च 18. कॅन्सलेशन रिझल्ट रिफ्लेक्ट झालेलं नाही, जिथं असेल तिथं रिफ्लेक्ट होतं. आणि आपण आता रेस्टोरेशनला जाऊ. आता रेस्टोरेशनला गेल्यानंतर हे बघा, टीन नॉट असाइन टू युअर डेस्क. मी काही कोणताही नोडल ऑफिसर नाहीये, त्याच्यामुळं हा टीम मला अलॉट न झाल्यामुळे इमिडिएटली तिथं ही एरर येईल. तर आमच्याकडे आता ऑफिसर आहेत, त्यांना मी लॉग इन करायला सांगतो आणि ते आपल्याला कसं रिस्टोर करायचं हे दाखवतील. तर हा जो लॉग इन आहे मी चेंज करतो. सर मंगेश बोलतोय ना, मंगेश नामदेव बोलतोय औरंगाबादवरून. एक विचारायचं होतं सर. बोला ना. सर आता जे हे आपण रिस्टोर करतोय ऑफिसरच्या SAP मधून, तर हे व्हॅट मध्ये जे लिकर आणि पेट्रोलियम डीलर आहेत जे डीम्ड कॅन्सल झालेले आहेत आणि PTRC आणि PTRC काही ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन होते ते ऑटोमॅटिकली सिस्टीमने ते कॅन्सल केलेले आहेत, तेच इथं रिस्टोर करायचे आहेत ना सर? नाही ना, तुम्हाला तेच सांगतो ना. हॅलो, ऑफिसरना जरी एखादं आरसी कॅन्सल केलं असेल सुमोटो तरी तो रिस्टोर होणार आहे, किंवा डीलरने ऍप्लिकेशन करून जर कॅन्सल केलं असेल तेही रिस्टोर होणार आहे, आणि टेक्निकल कॅन्सलेशन झालं असेल तरी रिस्टोर होणार आहे. याला असं कोणतंही आपण बार टाकला नाही की धिस युटिलिटी इज फॉर टेक्निकल रिस्टोरेशन. गॉट इट? तर कोणतंही आरसी कॅन्सल स्टेटस असेल, फक्त ते दोन्हीकडे कॅन्सल पाहिजे. आपल्या साईटवर पाहिजे महा GSTच्या आणि सॅप मध्ये पाहिजे. कारण काही ठिकाणी असं दिसतं की सॅप मध्ये कॅन्सल आहे, साईटवर ऍक्टिव्ह आहे. अशा ठिकाणी आपण त्याची सर्व्हिस रिक्वेस्ट रेज करून आपण NIT ला पाठवतो अंडर रजिस्ट्रेशन हेड की डीलरचं आरसी एका ठिकाणी ऍक्टिव्ह आहे, इकडं कॅन्सल आहे. तर ते रिस्टोर होणार नाही, ते टेक्निकल आहे, ते बॅकएंडनं आपल्याला करून देतात. याच्यामध्ये फक्त दोन्हीकडे त्याचं स्टेटस कॅन्सल पाहिजे किंवा इनॅक्टिव्ह पाहिजे, सॅप आणि महा GST. आता महा GST तुम्हाला माहिती कुठं बघायचं, नो युअर टीन नंबर मध्ये आपल्याला दिसतंय, बरोबर आहे. हॅलो, हे बघा, आता हे आरसी आपण बघू. इथं ही आपली महा GST ला नो युअर टॅक्स पेअरला केलं तर इथं तुम्हाला त्या टीनचं स्टेटस दिसेल. हे बघा, इथे इनॅक्टिव्ह दिसतो, बरोबर आहे. हा स्टीन इकडे जर गेलो आपण तर इथं पण आपल्याला सॅपला चेक करू आपण. म्हणजे सर दोन्ही ठिकाणी इनॅक्टिव्ह दिसेल तरच आपण रिस्टोर करू शकतो. दोन्ही ठिकाणी जर इनॅक्टिव्ह नसेल तर तो टेक्निकल काहीतरी इश्यू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट रेज करून NIT कडनं तो करून घ्यावा लागेल. ठीक आहे. एक मिनिट. आता आपण डीलरच्या प्रोफाइल मध्ये बघू त्या टीमचं स्टेटस काय आहे. हे बघा, इथं हा टीम कॅन्सल दिसतो, बरोबर. हा PTRC चा टीन आहे, हा इथं कॅन्सल आहे. आणि आता आपण महा GST वर पाहिलं, इथं सुद्धा तो इनॅक्टिव्ह आहे. तर हा टीन आपल्याला आता रिस्टोर करता येईल. त्याच्यासाठी जसं मी सांगितलं की आरसी रिस्टोरेशन टाईलवर जावं लागेल आपल्याला. आरसी रिस्टोरेशन रिव्होकेशनला जावं लागेल.
आता हे बघा, मॅडमचा डेस्क घेतलेला आहे की ज्यांच्या डेस्कला हा टीन मॅप झालेला आहे. टीन टाकू आपण, PTRC ऍक्ट सर्च करू. ठीक आहे, रिस्टोरला जाऊ आपण. आता इथं रिझन फॉर द रिस्टोरेशन हे आपण काही रिझन दिलेले आहे की डीलरचं ऍप्लिकेशन किंवा अपील ऑर्डर. डीलरचं ऍप्लिकेशन ह्या सगळ्या याच्यामध्ये डीलरला अप्लाय करावं लागेल, भले ते टेक्निकल असो, ऑफिसरनं केलं असो किंवा डीलरने अप्लाय करून आरसे कॅन्सल केलं असो. यस टू अप्लाय फॉर द रिस्टोरेशन. तर ते ऍप्लिकेशन आपण मेलवर घेऊन ते PDF आपण याच्यामध्ये जोडायचं आहे. किंवा अपील ऑर्डर म्हणजे असं असेल की एखाद्या डीलरचं आपण आरसे कॅन्सल केलं आणि तो अपील मध्ये गेला आणि अपील DC अपील असेल, JC अपील असेल किंवा एखाद्या कोर्टाने ऑर्डर दिली की यू रिस्टोर धिस आरसे, तर त्यासाठी आपण हा अपील ऑर्डरचा पण ऑप्शन ठेवलेला आहे. दुसरं डेसिग्नेशन ऑफ द ऑर्डर इश्युइंग अथॉरिटी. याच्यामध्ये जर अपील ऑर्डर सिलेक्ट केलं तर आपल्याला डेप्युटी कमिशनर, जॉईंट कमिशनर, ट्रिब्युनल, हायकोर्ट, आदर वगैरे हे करावं लागेल. आणि डीलरचं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामुळे आपण आदर म्हणू. स्पेसिफिक इफ एनी डेट ऑफ रेफरन्स किंवा ऍप्लिकेशन नंबर. म्हणजे जर ही ऑर्डर एखाद्या स्पेसिफिक डेटला झाली असेल तर आपल्याला ऑर्डरची डेट टाकता येईल. किंवा जर डीलरचं ऍप्लिकेशन केलं असेल, सपोज डीलरनं केलंय 26/10/2021 ला ऍप्लिकेशन केलं, तर आपण ती ऍप्लिकेशन डेट टाकू. ऍप्लिकेशनचा नंबर, सपोज काही रेफरन्स नंबर असेल समजा, सॉरी तो इथं आपल्याला टाकता येईल. सपोज काय ABC 1 2 3 हा रेफरन्स नंबर असेल. डेट ऑफ ऍप्लिकेशन सपोज कालचं ऍप्लिकेशन असेल तर हे आपण डिटेल्स भरलेले आहे. इथं आपल्याला हे डॉक्युमेंट आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. डेस्कटॉपवर जाऊ. डेस्कटॉपवर त्या डीलरचं जे लेटर आहे ते PDF मध्ये आपण घेतलेलं आहे. हे हार्मोनी नावाचा डीलर आहे, त्याचं हे लेटर घेतलेलं आहे ना, इथं फक्त अपलोड करायचं आहे. बोर मॅडमला बोलवा. ठीक आहे, तर इथे डॉक्युमेंट आलेलं आहे बघा. सर, हॅलो, हा बोला ना सर. मंगेश बोलतोय, नामदे, औरंगाबादून बोलतोय सर. सर मला एक विचारायचं आहे, आता एखाद्या डीलरनं समजा ST ऑफिसर्स आहेत किंवा AC ऑफिसर्स आहेत, यांच्याकडे अप्लिकेशन केलं रिस्टोरेशनसाठी, तर ते करू शकतात का? ऑर्डर तयार, मॅन्युअली ऑर्डर तयार करून नंतर PDF करून ते इथे आपण काय करू, आधी प्रोसिजर समजून घेऊ आणि मग त्याच्यावर जे काही क्वेरी आहे ना ते आपण डिस्कस करू. चालेल? हॅलो, आता इथं तुम्हाला ऑफिसरला रिमार्क टाकता येईल. डीलर्स RC वॉज ठीक आहे. तो डीलर हॅज, ठीक आहे. तुम्हाला जे ऑफिसरला जे वाटेल तो ऑफिसर रिमार्क टाकू शकतो. इथं ऑप्शन आहे, तुम्हाला सेव्ह करता येतो. सेव्ह झालं, ऍप्लिकेशन सेव्ह झालं. पुढं आहे तर त्याच्यात काही एडिट करायचं असेल तर आपल्याला एडिटचा पण ऑप्शन आहे. समजा एडिट करून याच्यामध्ये काही चेंजेस करायचे बा रिमार्क मध्ये वगैरे, तो एडिटचा सुद्धा ऑप्शन आहे. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण पुन्हा सेव्ह करू. ते एडिट केलेलं ऍप्लिकेशन पुन्हा सेव्ह करता येईल आपल्याला. आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला ते करायचं आहे अप्रूव्ह. हे बघा, इथं सबमिटचं ऑप्शन आहे. इथं तुम्ही सबमिट केलं. डू यू वॉन्ट टू सबमिट द ऍप्लिकेशन? येस म्हणा. एरर इन टीन रिस्टोरेशन. याला काहीतरी एरर आहे, मग आपण ती एररचं बघू. तर रिस्टोरेशन झाल्यानंतर एक मेसेज येतो, आरसे रिस्टोर सक्सेसफुली. आणि तो झाल्यानंतर आपल्याला इथं जाऊन आपल्याला त्याचं स्टेटस व्हेरीफाय करता येईल. किंवा इथं आपलं डीलरच्या याच्यामध्ये दुसरा एक टीन घेऊन आपण तो बघू.
तोपर्यंत तुमच्या काय क्वेरी आहे सांगा बरं मला आता. सर एक प्रश्न होता. सर हॅलो. हा बोला बोला, येतोय आवाज मला. हा सर, आता आम्ही इथे ट्रेनिंग घेतल्यानंतर बरेचसे ऑफिसर काय करतात, अशा पद्धतीच्या सर काही टेक्निकल क्वेरी आल्या तर त्या आम्हाला विचारतात. तर अशा सर क्वेरी आल्या तर कुठे कंप्लेंट लॉग करायची किंवा काय करावं लागेल त्याच्यासाठी? बेसिकली हे बघा, क्वेरीज साठी आपण एक मेल आयडी दिलेला आहे, PT टेक्निकल issue@gmail.com. पी फॉर पुणे का सर? हा, P फॉर पुणे, T फॉर ठाणे, हा. टेक्निकल TECHNICAL इशू ISSUE यस लावायचा नाही @gmail.com. बरोबर आहे. आता जे 2-3 जे काय बेसिक क्वेरी आहे ह्या तुमच्याशी डिस्कस करतो. RC रिस्टोरेशन त्या ऑफिसरला करायचं आहे, त्यामुळे तो काही इश्यू नाही. फक्त त्याच्यात काही अशी एरर आली तर त्याच्यामध्ये त्याला सर्व्हिस रिक्वेस्ट रेज करायची, कुणाला? ऑफिसरला. आणि सर्व्हिस रिक्वेस्ट रेज केल्यानंतर एक रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल आणि त्याचा फॉलोअप करायचा आहे, त्याने स्वतःच करायचा आहे. सर्व्हिस रिक्वेस्ट कशी रेज करायची ते मी सांगतो. दुसरा आहे सर आहे माहिती सर, सगळ्या ट्रेनरना ते आहे माहिती, ते हा, सांगितलं तर चालेल. पुढचा प्रश्न आहे, जर तुम्हाला टीम जर मॅप करायचा असेल तर त्यासाठी न्यू एडीएम महाविकास @gmail. सर आता तुम्ही जो PT टेक्निकल इश्यू हा जो मेल आयडी सांगितला, तर या मेल आयडी वरती आम्ही कुठल्या प्रकारच्या इश्यूज आम्ही मेल करू शकतो? नाही, याच्यावर तुम्ही कोणतीही क्वेरी हे करू शकतात. हा म्हणजे जो असेसमेंट रिलेटेड असेल किंवा रिकव्हरी रिलेटेड असेल, आम्ही या मेल आयडी वरती PT टेक्निकल वरती पाठवू शकतो का सर? कशाशी रिलेटेड? असेसमेंट असेल म्हणा किंवा रिकव्हरी रिलेटेड असेल. असेसमेंट इज नॉट अ टेक्निकल. आपण हे बघा, बेसिकली मी जे हे ट्रेनिंग देतो ओनली दिस इज फॉर द PT. PT मध्ये आपल्याकडे 3च फंक्शन्स ऑनलाईन सध्या आहे सिस्टीमवर: रजिस्ट्रेशन, रिटर्न आणि पेमेंट. गॉट इट? ओके, म्हणजे तीनच्या रिलेटेड याच्यावरती पाठवायचं. तिन्हीशी रिलेटेड काही क्वेरी असेल तर तुम्ही ह्या याच्यावर पाठवा. व्हॅटच्या क्वेरी इथं एंटरटेन होणार नाही. गॉट इट? रजिस्ट्रेशन मध्ये पण 2-3 प्रकारच्या क्वेरी असतात. एक तर प्रोफाइल क्रिएट होत नाही, की ऑलरेडी टीन ग्रँटेड दाखवतं, की ऑलरेडी प्रोफाइल क्रिएटेड दाखवतं, लिंक येत नाही वगैरे वगैरे. दीज आर रिलेटेड टू द प्रोफाइल. किंवा रजिस्ट्रेशन झालंय परंतु रजिस्ट्रेशन नंबर आलेला नाहीये, किंवा एक्नॉलेजमेंट जनरेट केलेली आहे, सर्टिफिकेट जनरेट झालेलं नाही. अशा काही क्वेरी असतात दॅट इज रिलेटेड टू रजिस्ट्रेशन. पेमेंट मध्ये असे असतात की काही पेमेंट रिटर्नवर रिफ्लेक्ट होत नाहीये, किंवा पेमेंट ऑफिसरला आपण पेमेंट एडिट करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. एडिट मध्ये त्याचा ऍक्ट चेंज करता येतो, पेमेंटचा पिरियड चेंज करता येतो. तर काही मध्ये तो इश्यू असतो की तो ऍक्ट किंवा पेमेंटची डेट नाही, पिरियड चेंज करता येत नाही. तर असे पेमेंटशी रिलेटेड काही क्वेरी असतात तर त्या पाठवा. रिटर्नशी रिलेटेड काही क्वेरी जे असतात की रिटर्न अपलोड होत नाहीये, किंवा रिटर्न मध्ये काही हे काय म्हणतात, रिटर्न ऑब्लिगेशन दिसत नाहीत, किंवा रिटर्नचा मंथच दिसत नाही, तर ह्या रिटर्नशी रिलेटेड क्वेरी आहेत त्या पाठवा. दुसरी गोष्ट मी जे सांगितलं, जर पॅन करेक्शन, टॅन करेक्शन, नेम करेक्शन हे जर असेल तर आपण त्यासाठी एक 2 मेल आयडी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आहे मुंबई PTO C003 मुंबई PTO C003 एक मेल आयडी आहे. मुंबई PTO C003 हा जो मेल आयडी आहे हा आहे. टॅन करेक्शन असेल, पॅन करेक्शन असेल, किंवा नेम ऍज पर टॅन आणि पॅन करेक्शन असेल तर हा मेल आयडी आहे मुंबई PTO C003. तुम्हाला दिसत असेल, बरोबर आहे? दुसरा सांगितला की मॅपिंग करायचं असेल 3 नंबरचं, त्यासाठी आहे न्यू AC ADM महाविकास @gmail.com. हे बघा इथं दिसतोय, न्यू ADM महाविकास @gmail.com. तर इथं मॅपिंगशी रिलेटेड काही इश्यू असेल तर इथं पाठवायचे आहे. दुसरी गोष्ट, रिसेट पासवर्ड. काही डीलरच्या कंप्लेंट असतात की त्यांचा पासवर्ड रिसेट होत नाही. आपल्याकडे सिस्टीम मध्ये रिसेट पासवर्डचा ऑप्शन आहे, परंतु जर पासवर्ड रिसेट करता येत नसेल तर त्या ऑफिसरने स्पेसिफिकली त्याच्या
महा जीएसटीच्या मेल आयडी वरनं ह्या न्यू एडीएम महाविकासला जर रिक्वेस्ट पाठवली तर त्याचा पासवर्ड रिसेट होऊ शकतो. गॉट इट. तर पासवर्ड रिसेट साठी आणि डिन मॅपिंग साठी हा स्पेसिफिक मेल आयडी आहे. फक्त ऑफिसरनं त्याच्या जीमेलच्या आयडी वरनं रिक्वेस्ट पाठवायची आहे. हे 2 इश्यू साठी. तिसरा इश्यू सांगितला संदीप बोलतोय पुण्यावरून. हा नाही सर, पासवर्ड रिसेट साठी जो मेल केला जातो ऑफिसरांकडून, तर हं. त्यामध्ये डीलरचा रजिस्टर मेल आयडी असणं कंपल्सरी आहे का? नाही, 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 रजिस्टर मेल आयडी. हे बघा, बेसिकली आपल्याकडे माहिती आहे पासवर्ड रिसेटची प्रोव्हिजन आपल्या सिस्टीम मध्ये आहे, बरोबर आहे. परंतु बरोबर. बऱ्याच वेळा डीलर काय म्हणतात की माझा पासवर्ड रिसेट होत नाही. त्यासाठी ऑफिसरनं सगळ्यात आधी जाऊन त्याचं प्रोफाईल चेक करायला पाहिजे आणि डीलरला सांगायला पाहिजे की हा तुझा रजिस्टर्ड मेल आयडी आहे. मग Right. तो जर उद्या म्हटला की मला ह्या मेलला असेसच नाही तर काय करणार तुम्ही? तर अशा ठिकाणी ऑफिसरने त्याच्या आपल्या महा जीएसटीच्या मेल वरनं या ठिकाणी जर पासवर्ड रिक्वेस्ट जर रिसेट साठी रिक्वेस्ट पाठवली, तो पासवर्ड रिसेट होऊन त्या ऑफिसरलाच जातो तो आणि मग त्या बरोबर. ऑफिसरनं तो रिसेट झालेला पासवर्ड द्यायचा. त्यासाठी आणि प्रोसिजर सर, फार अवघड नाहीये. एक रिसेटचं बटन नाही, दाबतात ते पण बॅक एंडला अजून आणि अजून एक MSTD@123 हा पासवर्ड रिसेट करून देतात. right, Hello. sir, अजून एक क्वेरी आहे की तो जो पासवर्ड रिसेट होऊन येतो त्याला काय टाइम पिरियड आहे? विदिन 24 आवर्स मध्ये तो अपडेट चेंज केला हे पाहिजे? काय माहिती कारण नाही, पण ऑफिसरांची जनरली तोच पासवर्ड असतो MSTD@123. ऑफिसरांचं असं म्हणणं आहे, ऑफिसरांनी मेल केल्यानंतर पासवर्ड येतो, पण ते ऑफिसरने जर त्यावेळेला पाहिला नाही आणि 2 दिवसांनी जर डीलरला दिला तर तो पासवर्ड वर्क करत नाही. मग परत त्यांना एक मेल पाठवावा लागतो. तो त्याचा टाइम पिरियड जो आहे तो ऑफिसरला आम्ही सांगू शकतो की विदिन त्याच दिवशी डीलरला कन्वे करा तो मेसेज. हॅलो 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 आवाज येतो. हॅलो. एक आवाज 5 मिनिटं मला थोडी इमर्जन्सी आहे. तोपर्यंत Yes, तुमचं काही yes, विषय yes, असणे तर डिस्कस yes. करा. एक 5 मिनिटात मी येतो. येस 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 सर. व्हॅटची पण सेम प्रोसेस आहे काय? हॅलो संदीप. संदीप सर्व व्हॅटची सर्व ऍक्ट साठी सेम प्रोसेस आहे. सर्व ऍक्ट साठी संदीप. सेम प्रोसेस आहे सर. हा. संदीप हो येस येस. ऐक- हा बोल ना.